नमस्कार सर्वांना, माझ्या नवीन एका व्हिडिओ ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आहे माझ्या घराची होम टूर. चला तुम्हाला दाखवते आणि पहिल्यांदा आहे ना इथून एंट्री करते. सांगते तुम्हाला हे आहे शोचं, म्हणजे गणपती बाप्पाचं डेकोरेशन होतं हे तसं. पण इथं स्पेस होता म्हणून आम्ही याला इथं लावलं. छान वाटते तसं. आणि त्याच्यानंतर आता हा मेन डोर आहे, एंट्रन्स डोर. आणि त्याच्यावरती आहे पंचमुखी हनुमानांचा फोटो आहे. पंचमुखी चांगला असतं त्याच्यामुळे ते लावलेलं आहे. आणि खाली आहे रांगोळी, छोटीशी रांगोळी काढली. तसं सण वगैरे असेल तरच काढते मी, नाहीतर नाही होत. मुलं वगैरे असतात, खेळतात, मोडतात, ते पुसतात, त्याच्यामुळे जास्त नाही काढत. आणि ते आहे दिवा. दिवा पण दररोज संध्याकाळी मी तिथं लावते दिवा. ते हवेने शांत होतं म्हणून त्याला ते काच ठेवलेली आहे, त्याच्या दिव्यासाठी शांत होऊ नये म्हणून. आणि त्याच्यानंतर आहे हे उमरापट्टी, बिल्डरनी नाही दिलेली, ते आम्हीच घेतलेली आहे ते. आणि त्याच्यानंतर हळदीचं लेपन वगैरे मी लावायचे त्याच्यावर. छान असतं, म्हणजे चांगलं असतं हळदीचं लेपन वगैरे लावलं की, त्याच्यामुळे मी ते लावायचे. आणि त्याच्या नेम प्लेट आहे ना, आम्ही बनवली नाहीये. जेव्हा बनवू तेव्हा तुम्हाला आम्ही नक्की दाखवू नेम प्लेट बनवल्यानंतर. आता सध्या तर नाही बनवलेली. त्याच्यानंतर दरवाजावर हे वास्तुशांतीच्या वेळेस शुभ लाभ दोन्ही लावलेले आहेत. त्याच्यानंतर असं आहे, या तुम्ही, स्वागत आहे तुमचं माझ्या घरामध्ये. कसं वाटतंय तुम्ही बघा. इथून दरवाजातून असं दिसतं हॉल, म्हणजे हॉलचा एरिया असा दिसतो. त्याच्यानंतर आहे मेन डोरला ह्या बाजूला आहे ना, आत आल्यानंतर आहे ना ओम आहे. तर बघा तुम्ही, ह्या बाजूला ओम आहे. ते वास्तुशांतीला दिलेलं आहे गिफ्ट. कोणी दिलं आता माझ्या लक्षात नाही, पण खूप छान आहे, त्यांना खूप आवडलं ते आम्हाला. आणि त्याच्याच बाजूला आहे ना इथं कोपऱ्यामध्ये हे आहे की होल्डर. ते पण माझ्या मैत्रिणीनेच दिलेलं आहे. छान आहे ते, म्हणजे की इथं तिथं कुठं ठेवलं तर आपल्याला भेटत नाही म्हणून तिथं एका बाजूला ठेवता येते म्हणून तिथंच ठेवलेलं आहे ते की होल्डर. आणि त्याच्यानंतर आहे ना आपण एंट्रन्स केल्यानंतर डाव्या बाजूला कॅलेंडर आहे. इथे आपल्याला वगैरे बघायला वगैरे पटकन इथल्या इथे दिसायला. त्याच्यावर आता टोप्या, उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे मुलांनी टोपी वगैरे त्याच्यावर ठेवलेली आहे. आणि त्याच्यानंतर डाव्या बाजूलाच हे आहे मनी प्लॅन. आता हे ह्यांनीच बनवलेलं आहे हे घरामध्येच. तर छान असं केलंय त्यांनी. छान वाटतं घरामध्ये असलं की प्लॅन्ट छानच वाटतात. आता तसं ना सगळ्याच विंडोमध्ये प्लॅन्ट आहेत. सेपरेट प्लॅन्टचा एक व्हिडिओ तुम्हाला मी नक्की दाखवल. आणि डाव्या बाजूला हे एवढं आहे. त्याच्यानंतर आत आल्यानंतर डाव्याच बाजूला हे आहे, टी व्ही आहे. आणि टी व्हीच्या खाली आहे ना हे टेबल आहे. नाश्ता चहा वगैरे कुणी आलं तर आपण देतो, त्यासाठी इथे एक टेबल पण ठेवलेला आहे. टेबलवरती तर खूप आहे सामान, छोटं छोटं, म्हणजे इथलं तिथलं काही असलं की सगळेजण आणतात त्याच्यावर ठेवतात, असं होऊन जातं. ते कितीही जागेवर ठेवलं की परत ते एका जागीच जमा होतं त्याच्यावरतीच. आणि त्याच्यानंतर त्याच्याच खाली थोडंसं स्पेस आहे म्हणून पेपर, म्हणजे पेपर रोजचे पेपर आले की त्याच्याच खाली मी ठेवून देते ते टेबलच्याच खाली. आणि त्याच्यानंतर ह्या बाजूला एक मोठी विंडो आहे आणि विंडोच्याच बाजूला सोफा आहे. आता हा सोफा आहे ना, म्हणजे बरेच वर्ष झालं, आता 4-5 वर्ष झाले या सोफ्याला. त्याच्या उशा आहेत ना, खरं तर ह्या उशा खराब झाल्यात आहे. मी नवीन आणलेत आता हे. त्याचे अगोदरचे जे होते ना, जेव्हा सोफा घेते वेळेस तेव्हा त्याचं कवरच वॉश करता येत नव्हतं मला, म्हणजे ते काढताच येत नव्हतं. आणि त्याच्या आतमध्ये ना स्पंज होतं, त्याच्यामुळे ते जेव्हा काढायला गेलं ना की ते स्पंज तुकडे व्हायचे, ते निघून पडायचे. त्याच्यामुळे ते देऊनच टाकलं, ते वॉश करता येत नव्हतं म्हणून ते काढून टाकले. आणि नंतर दिवाळीत आहे ना मी हे असे 4-5 घेऊन आले, असे स्क्वेअर मधले. हे आता कोणाच्या घरी असेल ना सोफा तर त्यांना लक्षात येईल ते अगोदरचे कसे होते ते. आणि त्याच्यानंतर हे पण कवर त्याच्यावर आणलं. मग त्याच वेळेला म्हटलं आहे तोपर्यंत तरी थोडं व्यवस्थित दिसायला हवं म्हणून आणलं. अशा टाईपमध्ये होते ते, म्हणजे त्याची डिझाईन अशी होती. त्याचा शेप असा नव्हता पण डिझाईन अशी होती, पण ते अजिबात निघतच नव्हतं. मी किती वेळा विचार केला की आपण जाऊन, म्हणजे जिथून घेतलंय तिथं आपण विचारूया, पण ते पण काही जमलं नाही. शेवटी त्याला 4-5 वर्षच होऊन गेले म्हणून म्हणलं जाऊ दे, आता नवीनच घ्यायचं आपल्याला थोड्या दिवसांनी. त्याच्यामुळे म्हणलं असू दे, जसं आहे तसं सध्या तरी व्यवस्थित दिसायला पाहिजे म्हणून
हे थोडंसं जुगाड करून आणलेलं आहे मी तसं. मग हॉलमध्ये ना जास्त काही नाहीये बघा. आता हे आल्यानंतर हे तुम्हाला थोडंफार मी दाखवलं ते, आणि टीव्ही आणि सोफा. खूप सारा पसारा असा काही म्हणजे घर पी-ओ-पी हे ते असं काही केलेलं नाहीये. फर्निचर वगैरे कुठल्याच रूममध्ये तुम्हाला दिसणार नाही ताईंनो फर्निचर वगैरे. जसं आहे तसं छोटंसं म्हणजे मोकळं मोकळं भरपूर आहे असं. जेव्हा फर्निचर होईल तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवेल. आता हे हॉलमध्ये 2 फॅन लावलेले आहेत. मध्ये पण म्हणजे हे शोचं नाही का आपण झुंबर वगैरे काहीतरी लावू शकतो तसं पुढे मागे. पण आता सध्या तर काही लावलेलं नाहीये. 2 फॅन आहेत. एक लावलं तर परत हवा येणार नाही, गरम होईल म्हणून छोटे-छोटे 2 असे फॅन लावलेले आहेत तिथं. आणि पडदे वगैरे आहे ना, आता छोटं पण लावता आलं असतं मला इथे खिडकीला. पण मी नाही लावलेलं कारण हा सोफा आहे ना, त्या बाजूला हाफ आणि ह्या बाजूला हाफ असं ठेवलेला होता. तर तो पूर्ण खिडकीचा पडदा जो आहे ना, तो छान दिसायचा. पण नंतर कसं मुलांनी असं नको असंच ठेवायचं म्हणून परत तसं ठेवलं तर आता तो पडदा मोठा होतोय. त्या सोफ्यामुळे पूर्ण पडदा लावताच येत नाहीये. त्याच्यामुळे दिवसभर तर ते ओपनच असते पडदा. पण फुल पडदा असला ना छान वाटतं, म्हणून मी त्याला शक्यतो फुल पडदाच ठेवलेला आहे खिडकीला. तर चला आता इथून आहे ना तुम्हाला मी दाखवते किचन. हॉलमधनं ह्या बाजूला किचन आणि चिल्ड्रन बेडरूम आहे, आणि हॉलच्या त्या बाजूला आहे मास्टर बेडरूम. आता हे किचनमध्ये आल्यानंतर आहे ना, म्हणजे हॉलमधनं किचन मध्येच आहे एंट्री. तर किचन असं आहे, भरपूर मोठं आहे. त्याने सगळ्यात जास्त मला किचन आवडतं. ह्या रूम सगळ्या रूमपेक्षा पण खूप छान वाटतं मला. म्हणजे जागा खूप आहे किचनमध्ये, स्पेस खूप आहे. म्हणजे आम्ही म्हणजे 7-8 जण तरी इथं आरामात बसून जेवण वगैरे करू शकतो अशा पद्धतीचं. म्हणजे कोणी आलं, काही कार्यक्रम वगैरे असलं, मुलांचे बड्डे हे ते कोणी आलं लेडीज, की आरामात त्या इथं बसून आम्ही सगळंच म्हणजे स्वयंपाकाची वगैरे तयारी करू शकतो असं किचन आहे. छान वाटतं मला. मग किचनला पण आम्ही काही अजून केलेलं नाहीये तसं फर्निचर वगैरे. किचनचा तुम्हाला व्हिडिओ आहे ना मी सेपरेटच देईल, कारण छोट्या-छोट्या गोष्टी खूप असतात किचनमध्ये सांगण्यासारख्या. तर तुम्हाला मी ते नंतरच सांगाल किचनच्या. आता तुम्ही फक्त किचन बघून घ्या, की कसं आहे स्पेस वगैरे. बाकीचे डिटेल्स मी तुम्हाला सेपरेट किचन टूरमध्येच देईल. तर आता किचनमधनं चिल्ड्रन बेडरूममध्ये एंट्री आहे अशी. तर चला तर तुम्ही या आता चिल्ड्रन्स बेडरूममध्ये. चिल्ड्रन बेडरूम्समध्ये आलं ना, की बघा आले की तुम्हाला पहिले इथं माझे मशीन दिसतील 2 मशीन. परत इथं मुलांचं हे आहे कॅलेंडर स्कूलचं, आणि आपलं रेग्युलर जे आपण बघतो ते पण आहे. त्याच्यानंतर डाव्या बाजूलाच आहे हे मशीन. मग परत की चिल्ड्रन बेडरूमला आहे ना 2 विंडो आहेत, म्हणून हवा इथं खूप छान येते, असं खेळती हवा आहे आणि छान वाटतं, फ्रेश वाटतं. आणि इथं आहे ना त्या बाजूला देवाची पण रूम आहे. देवारा आहे इथं. इथंच ठेवलेला आहे देवारा. छान वाटतं मग देवारा पण इथं, आणि देवाचे फोटो वगैरे ह्या बाजूला. आणि इथं कोपऱ्यात आहे ना ह्याच रूममध्ये थोडंसं आपलं काय किराणा वगैरे आपलं असतं ना, गहू ज्वारी वगैरे ते इथं मी ठेवते साठवून कोपऱ्यामध्ये. जेव्हा लागेल तेव्हा मी ते घेते. त्याच्यानंतर इथं एक चेअर आहे. मिस्टर बसतात इथं काम करायला वगैरे त्यांच्या ऑफिसचं, त्याच्यामुळे इथं चेअर ठेवली आहे. आणि हे आहे टेबल. तसं स्टडी टेबल म्हणूनच आम्ही बनवून घेतलं होतं ते, म्हणजे असं बनवून घेतलेलं आहे त्यांनी हे. आणि खूप वर्ष झालं ह्याला, पण याचं प्लाऊड वगैरे ना खूप छान आहे, मजबूत आहे. पण हे इथे येते वेळेस आणताच येत नव्हतं, म्हणून ह्याचे 2 भाग केलेले आहेत तसे, एकावर एक ठेवून तसे दिलेले आहेत ते. आणि इथं मुलं म्हणजे स्टडी पण करतात आणि ते पण ऑफिसचं काम करतात. असे 2 कप्पे आहेत त्याला. एका कप्प्यामध्ये आहे देवाचं सर्व सामान, देवाचं सर्व सामान आहे. आणि कप्प्यामध्ये हार्डवेअरचं वगैरे लागतं घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टींसाठी, म्हणून ते ठेवलेलं आहे. आणि इकडच्या साईडच्या कप्प्यामध्ये मुलाचं आता 10th एक्झाम झाली त्याचाच कप्पा होता हा. तर त्याचं पण इथं होतं, त्यानं आता काढून आहे ना ते बॅगमध्ये ठेवलेलं आहे. कसं 9चे जे मुलं आहेत त्यांना लागतं म्हणून ते घ्यायला येतात, घेऊन जातात, म्हणून ते काढून त्यांना तो कप्पा रिकामा केलेला आहे. आता याच्यावर आहे ना छोट्या छोट्या गोष्टी भरपूर आहेत तशा. हे झेरॉक्स पण आहे, मुलांना लागायचं लहानपणी ना मुलांना लागायचं ते, त्याच्यामुळे झेरॉक्स मशीन आहे. प्रिंटर आहे, ते बरेच वर्ष झालं आता ते प्रिंटर पण इथं. खूप छान आहे तसं, म्हणजे यूज करतो जेव्हा लागेल तेव्हा यूज होतो त्याचा.
आणि हे छोट्या छोट्या एक्स्ट्राच्या वस्तू हे किराणा वगैरे आणते वेळेस पिशव्या लागतात म्हणून इथंच ठेवलेल्या आहेत बऱ्यापैकी. हे फर्स्ट एड बॉक्स वगैरे आहे, ऑइल, हे छोटं छोटं सामान. म्हणजे हा एरिया आहे ना सगळा मिस्टरांचा, म्हणजे तेच असतात तिथं नेहमी. मी काय एवढे जास्त ह्या रूममध्ये नसते, जेव्हा आपल्याला काम असतं तेव्हा. पण मुलं आणि मिस्टर हेच असतात ह्या रूममध्ये. तर ह्या रूममध्ये असं छोटंसं एवढं ठेवलेलं आहे जे काय आहे ते. आता इथून परत आपल्याला किचनमध्येच जायचं. मग किचनमधून हॉलमध्ये, मग हॉलमधून आपल्याला जायचंय बेडरूम, मास्टर बेडरूममध्ये. मास्टर बेडरूम मास्टर बेडरूममध्ये आल्यानंतर डाव्या बाजूला हे आहे, बेड आहे डाव्या बाजूला. आणि त्याच्यानंतर हे बॅग पण ठेवलेली आहे. छोटंसं काही एक्स्ट्राचं वगैरे सामान असतं ना बॅगमध्ये, हे आपलं वरती वगैरे असतं, ते लगेच बॅगमध्ये ठेवता येईल अशा पद्धतीनं ती बॅग पण एका बाजूला ठेवलेली आहे, तशी लॉन्ड्री बॅग. आणि त्याच्यानंतर एक आता विंडो आहे इथं पण, ह्या बाजूला बेडच्याच बाजूला आहे विंडो. ह्या विंडोमध्ये आहे ना दोऱ्या वगैरे पण लावले, कपडे सुकवता येतील असं म्हणून इथं दोऱ्या वगैरे. तसं तर मी आता 7व्या 9व्याच फ्लोअरला आहे तसं, म्हणजे मला टेरेस पण जवळ आहे. पण कधीतरी नाही जात, म्हणजे कमी कपडे असले ना इथंच हे करते, वाळवते. मग जास्त असलं तर मग टेरेसवर जाते. टेरेसवर पण आहेत दोऱ्या वगैरे, कपड्याचे स्टँड वगैरे, पण जास्त नाही जात. आणि हे 2 बॅग आहेत इथं, हे मुलांचे कसं बुक्स वगैरे आता काढून ठेवलेले आहेत कप्प्यामधले, नाही का, मुलांना लागतात म्हणून. 9th स्टँडर्डचे मुलं जे आहेत ते आता 10th स्टँडर्डला जातात त्यांच्यासाठी म्हणून काढून ठेवलेलं आहे, द्यायचंय म्हणून ते. आणि हे बॅग आहेत आता यांचे ट्युशन बॅग, असे सगळेच बॅग आहेत. हे म्हणलं वॉश करून ठेवावं, आणि असंच ठेवल्यानंतर परत ते लक्षात नाही राहत, त्याच्यामुळे मी इथंच ठेवलं की म्हणलं वॉश करून ठेवता येते. आणि आता हे आहे ड्रेसिंग टेबल. आता ह्या ड्रेसिंग टेबलवर आहे ना पसारा तर आहे, इग्नोर करा तुम्ही, ते सगळ्यांच्याच घरी असतं. कितीही त्याला म्हणजे साफसफाई केलं की मुलं असतात, हे असतात, काही ना काही वस्तू इथं आणून ठेवतात. आता आतमध्ये थोडंसं माझंच मेकअपचं सामान वगैरे आहे, आणि खाली आहे मुलांचं स्टडीचंच, म्हणजे बुक्स वगैरे आहेत इथं पण मुलांचे. आणि बाकीचं काय आपलं बॉडी लोशन, ऑइल, पावडर, गंध, हे छोटं छोटं असं हे मलाच लागतं, कंगवा वगैरे असं इथं ठेवलेलं आहे. वरती पण थोडंसं मुलांचे काय पेपर हे ते ठेवलेले आहेत छोटे छोटे. आता ते साफ करायचे, सगळंच करून घ्यायचं. आणि हे पिगी बँक आहेत, हे दोन्ही मुलांचे आहेत. बघू आता ते जेव्हा मी ते हे करेल, ओपन करेल, तेव्हा तुम्हाला मी नक्की दाखवेल व्हिडिओमध्ये पिगी बँक वगैरे. तर अशा प्रकारे मास्टर बेडरूममध्ये आहे थोडंसं सामान. आणि हे आहे कपाट, मोठंच आहे हे पण कपाट, ह्याच्यामध्ये भरपूर स्पेस आहे त्याने, इतकं म्हणजे आपण भरपूर कपडे ठेवू शकतो. आता जेव्हा हे मी कपाटाचं आहे ना, आता तो तो एक कपाट आहे माझा, आणि हा एक, ह्या दोन्हीचं आहे ना मी व्हिडिओ नंतर दाखवेल, म्हणजे कसं मी ऑर्गनाईज वगैरे करून ठेवलेलं आहे ह्याचा सेपरेटच व्हिडिओ मी तुम्हाला देईल. आता काही तुम्हाला हे ओपन करून नाही दाखवत. तर अशा प्रकारे कपाट पण आहे, आणि त्याच्यावरती पण थोडंसं आहे सामान ठेवलेलं. मुलं वगैरे रॅकेट वगैरे खेळतात, त्याच्यामुळे ते आले की तिथूनच घेतील आणि तिथूनच परत तिथंच ठेवतात, म्हणून मी इथे तिथे ठेवलं. बॅट, बॉल, रॅकेट, अशा छोट्या छोट्या वस्तू आहे ना इथं तिथं मुलांच्या असतातच. सारखं सारखं जातात, खेळतात, आणून ठेवतात, असं होतं. म्हणून मी त्याला काही जास्त उचलत एक हे करत बसत नाही. आणि त्याच्यानंतर त्याच्याच बाजूला आहे ना, इथं कपाटाचं आहे ना हे दिलं होतं, एवढी जागा म्हणजे कपाटासाठीच दिलेली होती ह्या रूममध्ये. मग त्याच्यामध्ये माझं आता हे लग्नातलं कपाट आहे ना, तेव्हाचं कपाट आहे, तरी मी ह्याला पण असंच ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये पण काही काही डॉक्युमेंट्स जास्त आहेत कपड्यापेक्षा, त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स आहेत. तर आता हे आणि ते कपाट, ह्या दोन्हीचं ऑर्गनाईज मी कसं केलंय, कुठं कसं काय ठेवलंय, हे सगळ्या गोष्टी आहे ना तुम्हाला मी सेपरेट व्हिडिओमध्ये दाखवेल. त्याच्यानंतर बघा आता इथं आहे बाथरूम, म्हणजे बेडरूमला अटॅचच बाथरूम आहे हे. आणि त्याच्यानंतर आहे वॉच, आणि वॉच ना सगळ्याच रूममध्ये आहे मगाशी म्हणल्यासारखं. आणि हे दरवाजाच्या मागे थोडंसं कपडे वगैरे मुलं आले की अडकवून वगैरे ठेवायला लागतं म्हणून ठेवलेलं आहे. आणि असं इथं हे पण लावलेलं आहे त्यांनी पडदा, असं कोणी बसलं तर इथं पडदा लावला तर लक्षात नाही येत की इथं काय आहे असं, म्हणून मी पडदा पण लावून घेतले त्यांना बाथरूमला. त्याच्यानंतर लावत तर नाही जास्त, असं ओपनच ठेवतो, कारण मुलं वगैरे सारखं जातात येतात, त्याच्यामुळे ओपनच आहे. आता हे बाथरूम मोठं आहे, बाथरूम पण तसं स्पेस भरपूर आहे, जरी गॅलरी नसली ना तरी पण घराला स्पेस आहे, म्हणून काही वाटत नाही असं रूमला आहे. अशा प्रकारे इथं आता कसं बाकीचं सगळं आपलं दगड वगैरे आहे, कपडे धुवायचा टप वगैरे, काही कपडे एक्स्ट्राचे वगैरे असले ना
की इथं आणून ठेवते मी, धुता येते. आणि हे बाकीचं सगळं असं अडकवून ठेवलेलं आहे, हाऊस क्लिनिंगचं सामान वगैरे छोटंसं असं आहे. पण इथं एक बेसिंग पण होतं, पण मी ते काढलं. बेसिंग अडचण होती म्हणून, काही गरज नाही वाटली म्हणून मी त्याला काढूनच ठेवलं. मोकळं मोकळं असलं की आपल्याला कसं बसायला, कामं करायला ते बरं वाटतं. बाथरूममध्ये अशा प्रकारे मास्टर बेडरूमचं हे आहे थोडंफार. जे तुम्हाला जे आहे जसं आहे तसं मी दाखवला. इथं राधाकृष्णाचा एक फोटो पण आहे, तसं कोपऱ्यामध्ये ठेवलेला छान आहे ते तसं. आता इथून आलं ना, मास्टर बेडरूम मधनं जेव्हा आपण बाहेर पडलो तर उजव्या बाजूला आहे सोफा आणि डाव्या बाजूला आहे टॉयलेट बाथरूम अटॅच. म्हणजे तिथं मास्टर बेडरूमला एक आहे आणि हा एक सेपरेट आहे. ह्याला हॉलमधनच यायचं आहे तसं. आणि हे पण इथं आहे, चांगलं मोठंच आहे म्हणा तसं बाथरूम. बघा तुम्ही अशा प्रकारे, जास्त पण छोटं नाहीये, बऱ्यापैकी आहे ते मोठं. आणि त्याच्यानंतर बाहेर आले की वॉशिंग मशीन, इथं स्पेस होता थोडासा म्हणून मी वॉशिंग मशीन ठेवलेली आहे. आणि हे जे बेसिंग आहे ना, तर मी हे बेसिंग बाहेर घेतलेलं आहे. म्हणजे ते बाथरूम मध्ये होतं तसं, पण मी त्याला बाहेर घेतलं. कसं हॉलमध्ये वगैरे कोणी जेवण वगैरे केलं तर हात वगैरे धुवायला आहे ना, किचनमध्ये डायरेक्ट येण्यापेक्षा इथून इथं येतील म्हणून ह्या प्रकारे इथंच मी बाहेर लावून घेतलेलं आहे. हे फरशी वगैरे सगळं नंतरच केलेलं आहे. आणि इथं पण थोडंसं जागा आहे, कारण मशीनला वगैरे काही कधी प्रॉब्लेम आला ना तर इथल्या इथे चेक करता येते म्हणून इथं पण थोडंसं ठेवलेलं आहे तसं सामान. आणि हे थोडंफार वरती पण ठेवलेलं आहे. ते कधी रिकामं असतं, कधी ठेवलेलं असतं, अशा प्रकारे असते. हे एक्स्ट्राचं आहे डस्टबिन म्हणून इथं ठेवलंय मी. त्याच्यामध्ये काही नाहीये, पण एक्स्ट्राचं आहे. बाहेर आहेत ते दोन, पण इथे एक्स्ट्राचं आहे म्हणून ठेवलेलं. इथं थोडंसं स्पेस आपलं साफ झाडू वगैरे मारता यावं म्हणून रिकामच ठेवलेलं आहे. अशा प्रकारे ते एक बेडरूमचं आहे एक बाथरूम. आणि हे एक सेपरेट, असे दोन बाथरूम आहेत. गॅलरी वगैरे नाहीये, पण असं गॅलरी नाहीये ह्याचं काय असं वाटत नाही, कारण भरपूर जागा आहे तसं. आणि फर्निचर वगैरे काही केलेलं नाहीये, इंटेरियर वगैरे. आणि बाहेरचं पण असं आहे वेळ, छान वाटतं. बाहेर पण भरपूर स्पेस आहे त्यामुळं असं म्हणजे चांगलं वाटतं. आपण कधी पण बाहेर थांबलं तरी खूप जागा आहे तशी बाहेर पण. असं हे पूर्ण घराचं आता तुम्हाला मी दाखवलं व्हिडिओ. तर बघा तुम्हाला कसं वाटतंय आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कसं आहे माझं घर. प्रत्येकाचं घर असणं एक स्वप्नच असतं, तसं माझं पण काहीसं एक स्वप्नच होतं आणि आता ते पूर्ण झालं असं म्हणायला काही हरकत नाही. तर बघा, आपण ज्या पद्धतीने घर घेतो तसं जसं जसं आपल्याला जमल तशा तशा प्रकारे आपण घराची सुधारणा करतो. तसं आम्ही पण हळूहळू करणार आहे. तर बघत राहा तुम्ही व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की काय कसं आहे. आणि कुठं असं काही वाटलं तर तुम्ही कमेंट करून मला आहे ना नक्की सांगा की ते असं असायला पाहिजे. तसं मला काही वाटणार नाही. आणि परत एका ताईंची आहे ना मला कमेंट आली होती, की त्या ताई म्हणल्या तुम्ही कुठले आहे, म्हणजे माझा इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे ना त्यांनी बघितला नाहीये, त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं. तर तुम्ही बघत जावा ताईने इंट्रोडक्शन व्हिडिओ, त्याच्यामध्ये सगळंच आहे. म्हणजे मी कुठून बोलते, कुठली आहे, हे सगळंच मी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर तुम्ही बघत राहा माझा तो पण व्हिडिओ. आणि माझे होम टूरचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की तुम्ही मला सांगा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि धन्यवाद एवढा वेळ माझा व्हिडिओ बघितल्यामुळं. सगळ्यांचं मनापासून आभार आणि धन्यवाद. बाय. असंच पुढच्या व्हिडिओसाठी तयार राहा. मी लवकरच पुढचा व्हिडिओ पण पाठवेल. चला, सगळ्यांना बाय.